नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत, तीही घरच्या घरी। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। आता एक वाटी आपण तीळ घेतलेले आहे, पॉलिश केलेले तीळ नाही घ्यायचे, हे तांबूस रंगाचे तीळ आहेत। एक वाटी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आपण, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि गार्निशिंग साठी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि पिस्त्याचे काप आहे। हे 4-5 विलायची घेतलेले आहे आपण आणि ते आपल्याला शेंगदाणे बारीक करताना त्यामध्ये टाकून बारीक करायचे आहेत। आता या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे एकदम मंद आचेवर भाजायचे आहे आपल्याला, म्हणजे आपली चिक्की भरपूर दिवस टिकते। बघा, छान कुरकुरीत आवाज येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे काढून घेऊन थंड करायचे आहेत। जे तीळ आपण घेतलेले आहे 1 वाटी, ते यामध्ये टाकून ते सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। तीळ आपल्याला जास्त भाजायचे नाहीये, खूप भाजले गेले की आपली चिक्की कडवट लागते। हे बघा, 3 ते 4 मिनिटात आपली तीळ छान भाजून होतात। तडतड वाजायला लागले की काढून घ्यायचे आणि फुलतात तीळ भाजून झाले की समजून घ्यायचे। आता हे तीळ थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सर मधून प्लस मोडवर बंद चालू करून बारीक करून घ्यायचे आहेत। फार बारीक नाही करायचे, हे बघा असं दाटसर जरा जाडसर याचा कूट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या चिक्कीची छान टेस्ट लागते। आता शेंगदाणे बारीक करून घेऊया। शेंगदाण्याची छान साल काढून आपण येथे हे सुद्धा आपल्याला फार बारीक पावडर करायची नाहीये, हे सुद्धा आपल्याला चालू बंद करूनच मिक्सर काढून घ्यायचे आहे, जरा जाडसर या प्रकारे आपल्याला दिसत असेल। आता आपण वेलची सुद्धा यामध्ये बारीक करत असताना टाकून घेतली होती। आता या ताटाला तुपाने आपण ग्रीस करून घेतलंय। आता जो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आपण, तो वितळून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 चमचा आपण यामध्ये साजूक तूप घातलंय कढईमध्ये आणि हा पूर्ण गूळ यामध्ये टाकून घेऊया। फार वेळ आपल्याला गूळ गरम करायचा नाहीये, फक्त हा वितळून घ्यायचा आहे आपल्याला, नाहीतर आपली चिक्की फार कडक होण्याची शक्यता असते। हे बघा, 2 ते 3 मिनिटात हा लगेचच वितळून तयार होतो आणि चिक्कीचा गूळ घेतल्यामुळे आपली चिक्की फार क्रिस्पी आणि क्रंची होते। तीळ असल्यामुळे थंडीसाठी तीळ आपल्या शरीरासाठी भरपूर गुणकारी असतात। तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, हाडांसाठी फार उपयोग होतो त्याचा। आणि मकर संक्रांतीला घरोघरी या तिळाच्या चिक्क्या, शेंगदाण्याच्या चिक्क्या केल्या जातात। हे बघा, आता सर्व मिश्रण या मध्ये टाकून घेतलं आहे आपण। वितळलेल्या गुळामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वेलची सुद्धा आपण त्यामध्येच बारीक करून घेतलेली आहे। छान असा सुगंध सुटलेला आहे, फार वेळ नाही लागत, झटपट बनवून तयार होते ही। हे बघा, आणि गूळ वितळला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे लगेचच, हे लक्षात ठेवायचे आहे। गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर मिश्रण जळण्याची शक्यता असते आणि कडक होण्याची शक्यता असते। हे बघा, तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये आपण सर्व मिश्रण ओतून घेतलंय आणि छान असं थापून घ्यायचं आहे सगळीकडे सारख्या प्रमाणात। जेवढं आपलं मिश्रण असेल त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। असं थोडासा दाब देऊन घ्यायचा आहे। यावर थोडंसं खोबरं आपण गार्निशिंग साठी टाकलं आहे आणि जे पिस्त्याचे काप आपण घेतले होते ते सुद्धा आपण यावर टाकून घेणार आहोत। याच्यामुळे फार टेस्ट वाढते आपल्या चिक्कीची आणि भरपूर दिवस आपली चिक्की टिकते ही। बघा, मकर संक्रांतीला घरोघरी या चिक्क्या केल्या जातात। बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण झटपट या चिक्क्या घरच्या घरी तयार करू शकतो। आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, गरम गरम असताना वड्या कापायच्या नाहीयेत, नाहीतर याचे तुकडे पडण्याची शक्यता असते। आपल्याला आवडत असतील त्या आकारात आपण याच्या चिक्क्या पाडून घ्यायच्या आहे। आपल्याला छोट्या आवडत असेल तर छोट्या सुद्धा आपण चिक्क्या कट करून घेऊ शकतो। हे बघा, येथे मी याप्रमाणे कट करून घेतलेल्या आहेत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। किंवा पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, मोठ्या मोठ्या अंतरावर मी असे कट करून घेतलेले आहे। 1 ते 1.5 तासात आपलं मिश्रण व्यवस्थित सेट होतं आणि छान आपल्याला चिक्क्या अशा कट करून घेता येतात ह्या। आता एक एक करून काढून घ्यायचं आहे।
साईडने काढायचं आहे, म्हणजे छान अशा निघून येतात त्या, नाहीतर तुकडे होतात त्याचे। बघा छान आपली क्रिस्पी अशी क्रंची चिक्की बनून तयार आहे। नक्की ट्राय करा, कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।